काय मित्रांनो, झाले का जेवण? आपलं चाललंय आता स्वयंपाक करणं. हे बा, कांदा कापलाय, मिरच्या कापल्यात. आपले बाळून ते घरी नाहीत. आपली जेवायची सोय पाहावं लागेल, पोटा पाण्याची नाही का. आता बाहेर तुम्हाला माहिती आहे, बाहेर आपण खायला पैसे लागतात. आणि मेन प्रॉब्लेम आपला तोच आहे. तेवढेच बचत होऊन आपले औषध गोळ्या होतात दवाखान्यात नाही का. त्याच्यामुळं आपण जास्त करून बाहेरचं खात नाही. आता आजच्या दिवस आणि उद्याचे दिवस त्रास करायचा आहे सण. बाळून ते येतील उद्या, मग काही का नाही. तुम्हाला माहिती आहे, बाळू आपला अरुण भाऊ वाजतातच होती. अरुण भाऊ येतच नाही का. तर अरुण भाऊ आता बघा काय करायचे. ते बघा, मुगाची डाळ होती, मुगाची डाळ थोडी भिजू घातली आहे का नाही. मस्तपैकी करू. तेल कम खाव. आधीच आपल्याला मोदी सरकार म्हणले तेल कमी खा, आहे का नाही. तर मित्रांनो, तुम्हाला दाखवतो आता आपण कसं भाजी करायची. इकडून जरा क्लिअर दिसत नाही का. तुम्हाला दाखवतो आता. याच्यात देऊ कांदा टाकून मित्रांनो, आहे का. चपात्या बी करायचे आहेत मित्रांनो. हे बघ, चपात्याचं बी तुम्हाला सांगतो पीठ काढून तुला. हे बघ दिसते का, तेव्हा पराठी मीठ, ठीक आहे. डाळ झाली, 4-5 चपात्या करू, म्हणजे आपले संध्याकाळची सोय होईल आणि आताची बी होईल, आहे का नाही. जास्त करून मित्रांनो आहे ना, आपण हलकंच खातो, म्हणजे साधं साधं, त्रास कमी होईल, आहे का नाही. त्याच्यामुळे फक्त मिरच्या जास्त टाकल्या, जरा तिखट झालं पाहिजे ना, आहे का नाही. बस, मस्त करू मित्रांनो. मुगाची डाळ तशी भिजू घातली होती, आहे का. धुवून काढू परत एकदा पाण्याने. तसं तुम्हाला सांगतो मित्रांनो, बाळून ते बी आपल्याला सोडून जात नाही. तब्येत जर चांगली असली तर जाते, तशी जात नाही. मीठ टाकून देऊ. मीठ थोडंच टाकावं लागतं मित्रांनो. देऊ पाणी टाकून थोडंसं. पाक कसं दिसती डाळ, हे का नाही. आता थोडी कोथिंबीर टाकून देतो. ताजी कोथिंबीर आहे, ठीक आहे.
झालं का नाही मित्रांनो, एक एक काम झाला. बरं, आता एक काम आपलं हे राहील. याला काय करू आपण, लगेच आता तिंबून घेऊ. ठीक आहे, पाणी टाकू. तेवढं डाळ शिजन मित्रांनो, मग घेऊ आपल्या 2-3 चपात्याला. आहे का नाही? जमतंय का राही? तुम्हाला माहिती आहे अरुण भाऊ कधी उपाशी राहणार नाही, आहे का नाही? आणि त्याच्या मागं तुमचा लय मोठा हात आहे मित्रांनो आपल्याला, बरोबर का नाही? तुम्ही लय मोठी साथ दिली आपल्याला, म्हणून आपण आजपर्यंत वाचलो. नाहीतर आपण हातीमध्ये जर डायलिसिस केलं असतं तर आता लोक आपण असतो देवा घरी. पिठात तिंबायचं मित्रांनो थोडा कटाळा येत आहे नाही का, हाताला लय चिटकत आहे बा. हे तुम्हाला दाखवतो, हे बा हाताला किती चिटकत आहे. पण आता काय करावं, हे का पर्याय नाही, कधी कधी खावा बी लागत आहे. परातीला बी लई चिटकत आहे. काय करावा, अरुण भाऊ बिमारीनं त्रासलेत मित्रांनो, बिमारी. नाही तर अरुण भाऊ तर सगळं चांगलं होतं बरं, काय टेन्शन नव्हतं. दुखण्यानं थोडंसं हे झालं मित्रांनो, नाहीतर आपला परिवार, आपण कामाशी काम होतं, सगळ्या गोष्टी तिथल्या तिथं होते. थोडंसं काय होईन, लवकरच नीट होतो मित्रांनो आपण या आजारातून. तर चला घ्या काळजी तुम्ही बी. आता झालं आपलं याचं बी काम. आता करतो 2-3 पोळ्या खातो, आणि दुपारच्या बी गोळ्या आहेत मित्रांनो. डाळ बी आपली शिजत आली. घ्या काळजी. चला पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवू आपण कशी डाळ झाली आणि कशा चपात्या केल्या.